ही ना बेलसरींकडे मंगळसूत्र घालायची नाही, त्यामुळे हिला सवय नाही आहे. हो ना बायको? मी आलेच हा, आवरते जरा. मी पण आलोच. बायको, माझा एक कॉल आहे, तो करून मी आले. ईशा, अगं मी सांगतेय ना, त्यांचं लग्न झालंय. मी घेतलीये ना परीक्षा. असतील ना ते दोघं नवरा बायको, पण त्या दोघांचा संसार खांडेकरांच्या घरात थाटू देणार नाही मी. बळजबरीने घरात घुसलेत, पण आता ही दोघं लवकरात लवकर घराच्या बाहेर असतील, बघच तू. आणि नाहीच गेले तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीच नसेल. कोण आहे तिकडे? कोण आहे स्वयंपाक? हे काय चाललंय सगळं? कोणी केलाय हा पसारा? अरे आई, अगं मी काव्या, अगं काय सगळं हे? अगं आई, मी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होते. कशासाठी? आता ना मी पण त्या तारिणीसारखं सगळे शिकणार आहे. तिला सगळं येतं म्हणूनच माझा केदू तिला घेऊन गेला ना, म्हणूनच त्याला आवडली ना ती. आता मी पण फरशी पुसणं, भांडी घासणं, केर काढणं, लादी पुसणं सगळं करणार आहे. आता माझा केदू मला सगळं आलं की माझा पण हात धरून असं घेऊन जाणार खांडेकरांच्या घरी आणि माझ्यासोबत. त्या खांडेकरांच्या घरात ना तुला सून म्हणून जायचंय, मोलकरीण म्हणून नाही. अगं जरा डोकं चालव ना. त्या तारिणीने तेच केलंय, डोकं चालवलंय आणि त्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंय. हे असलं करून नाही. ए आई, मग मला सांग ना ग की मी काय करू ज्याने माझा केदू माझ्याकडे परत येईल. सगळ्यात आधी आंघोळ कर. तुला हे असं बघून केदार काय दुसऱ्या कोणालाही अटॅक येईल आणि जीव जाईल त्याचा. बिंडोक मुलगी, जा आंघोळ कर आधी. कडनुसती अक्कल तर काढीची नाही आणि नाटकं करायची सगळी. हे काय सगळे? कोण आवडणार आहे आता? तारिणी, ती कुठे घरात? सगळं मलाच करावं लागणार आहे. पसारा करून ठेवायचा. केदार, बाप रे, तू तर ऐन वेळेवर येऊन वाचवलंस रे मला. मला तर काही सुचतच नव्हतं त्यांना मी काय उत्तर देऊ. केदार, फोन. केदार, फातिमाचा फोन आहे. हा फातिमा, बोल. हॅलो. हा बॉस, सगळं ओके आहे ना तिकडे? हा, सगळं ओके आहे. आणि काही गडबड झाली तर केदार घेतोय सांभाळून. बॉस, ते मिशन कुठपर्यंत आलं? काही सापडलं का? मी युवराजच्या खोलीत गेले होते त्यावेळेस मला त्याचं पासबुक सापडले. आता आपल्याला ही गोष्ट शोधून काढायची आहे की तो एवढे मोठे मोठे ट्रान्झॅक्शन्स करतोय कसा. म्हणजे तो जर काम करत नाहीये तर त्याच्याकडे एवढे पैसे येत आहेत कुठून. बॉस, फोटोज मिळालेत मला, मी इन्फॉर्मेशन काढून लगेच पाठवतो. ओके. बॉस, मला एक सांगा, तुम्ही नवरा बायकोचं नाटक करताय हे सगळ्यांना पटलंय ना? नाही, म्हणजे काही जणांना संशय आहे अजून, पण काही जणांना पटलंय. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला तर आम्ही दोघं घेऊ सांभाळून. केदार आहे ना? हो, केदार सर काय एकदम खुश असतील, हो ना केडी सर? खुश म्हणजे? नाही म्हणजे हे जरा असं वेगळं मिशन मिळालंय ना त्यांना सुद्धा, असं म्हणलाय तो. अच्छा. हो कत्री, मिशन वेगळं पण आहे आणि अवघड पण.
अहो तुमच्यासाठी काय अवघड आहे केडी सर, तुम्हाला ते ऍक्टिंग करायला कष्ट पण घ्यावे लागणार नाहीत हा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही नाही बॉस, म्हणजे कसं आहे आता तुम्ही एवढे दिवस एकत्र राहताय, हा एकाच घरात राहताय ना, आणि एवढे मिशन तुम्ही एकत्र केले, मग प्रेम सुद्धा एकत्रच करा. हळू हळू, वर बघ वर बघ, सावकाश. आणि तुम्हाला काय म्हणायचंय आणि नक्की? केडी सरना कळलंय आपल्याला काय म्हणायचंय ते. कळलंय हा कत्री? काय कळलंय? नाही नाही म्हणजे बॉस, कोणाला संशय येणार नाही ना याची काळजी घ्या. बॉस तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं, केडी सर घेतील ना सांभाळून. हा हा हो हो हा ठीक आहे. तुमचं झालं असेल तर फोन ठेवा आता, उगाच आम्हाला डिस्टर्ब करू नका. हो नाही करत डिस्टर्ब, तुम्ही एन्जॉय करा. मिशन मिशन एन्जॉय करा. ते काय डिस्टर्ब करणार आहेत आपल्याला? अगं म्हणजे माणसं फिरतात ना आजूबाजूला, कोणी ऐकलं तर म्हणून म्हणतोय. झालं ना? हा ठेवा फोन. सॉरी सॉरी. यार तुला काय सकाळ सकाळी चहा चढला काय? हा अरे काय ते- टाकून काय आणलं याच्यात? नाही ते एक्साइटमेंट मध्ये टंग ऑफ स्लीप. तुझी एक्साइटमेंट. ऐका पण केडी सरांना काय गोल्डन चान्स मिळाला यार. तरीने ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि बॉसला आपल्या मनातलं सगळं खरं सांगून टाकायला पाहिजे. म्हणजे असं डेकोरेशन करायचं, कमाल डेट प्लॅन करायची आणि सगळं बोलून टाकायचं आय लव्ह यू बॉस. अरे केडी सर आहेत ते बंदूक चालवताना घाबरणार नाहीत, पण ह्या प्रेमाच्या गोष्टी आल्या ना तर त्यांची हालत खराब होते अशी. नाही रे कत्री, तो टेक्नो आहे ना एकदम बरोबर बोलतोय. किती दिवस ते असं वन साइड लव करतील? अरे एक दिवस त्यांना सांगावंच लागेल, आहे ना फातिमा? मग अहो आता तरी लव्ह स्टोरी सुरू झाली आहे, पिक्चर अभी बाकी आहे सर. ऐशपत केदार, हा अरे मंगळसूत्र अडकले, तू काढू शकतोस का? काढतो ना. मन माझ बावरत तुझं हसणं गालात, मन माझ बावरत तुझं हसणं गालात, रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी, काट्या केडी, होतंय का? हो. धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग, निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग, धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू काय जमतंय की नाही तुला? कमीच काढू ते? कर एकदा ट्राय पटकन. हळू काढा आणि हो. केस नको ओढूस माझे. मनामध्ये